हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. रेशवंडा झाल्यानंतर आपली उंची जितकी आहे त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, म्हणजे ही 13.5ची एक खूण करून घ्यायची. इथून थोड्या पुढे 13.5 इथून आपल्याला 5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. 5 इंच 5 इंच पुन्हा या पॉईंटवरून 6 इंच मोंडा टाकायचा. हे त्याच्यावर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं 8.25 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन. इथे छातीचं माप कमरेचं माप टाकायचं आहे 7.25 इंच आणि 2.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं मिळून 2.5 इंच घ्यायचं. आता आपल्याला इथून या कोपऱ्यातून 1.5 इंच ह्याचं शंटर काढायचं. इथं पॉईंट द्यायचा आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हा मागं लावणार. हा आपली बॅक साईड झाली. इथं गळा टाकायचा आपल्याला. गळा 2 इंचावर टाकायचा, 10चा गळा. आता इथं 3 इंच बॅक जातेवर. इथं आपल्याला शेप द्यायचा गळ्याचा, राऊंड शेप. हे बॅक साईड झाली आपली. कट करून दाखवतो. सरळ रेषेवरून घ्यायची. आता आपल्याला समोरचा भाग, पाठीमागाला भाग 13.5चा होता. समोर 1 इंच वाढून घ्यायचा, 14.5. एक खूण करून घ्यायची. हे 14.5. पुन्हा इथे सरळ रेषेवरून घ्यायची. सरळ रेष झाल्यानंतर आता इथं आपल्याला शोल्डर टाकायची. शोल्डर समोरच्या भागाला 5.5 इंचाची टाकायची. साडेपाच इंच. इथून पण 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. इथं 6 इंचापर्यंत मोंडा घ्यायचा आपल्याला. सहा इंचाचा जे पॉईंट आलाय त्याला सरळ रेष शोधून घ्यायची. इथं आपल्याला छातीचं माप टाकायचे. छाती ही 8.25 इंचाची होती. इथं आपल्याला हुकाईसाठी 1/2 इंच म्हणजे 8.25 इंच आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथला टक्स मारण्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला एक्स्ट्राचं 3 इंच घ्यायचं आहे. आता कंबर आहे आपली 7.25 इंचाची. त्याच्यामध्ये हुकाईसाठी 1/2 इंच, हुकाईसाठी 1/2 इंच, खालचे टक्स मारण्यासाठी 1.5 इंच आणि सिलाई मार्जिन 1.5 इंच. 3.5. ते आपला भाग झाला. आता इथून आपल्याला 1/4 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा आकार आपला समोरच्या भागाचा थोडासा समोरून येऊ द्यायचा. या पॉईंटवर आल्यानंतर थोडंसं खाली घ्यायचं. आता इथं 2.5 इंचाची क्रॉस पट्टी टाकायची. या पॉईंट जोडून घ्यायचे. आता हा पॉईंट 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि क्रॉस पट्टीचं टोक काढण्यासाठी आपल्याला 1/4 इंचावर एक पॉईंट द्यायचा.
आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे झाल्यानंतर आता आपल्याला इथं गळा टाकायचा आहे. गळा समोरचा 2.5 इंचाचा टाकायचा, म्हणजे आपली शोल्डर 3 इंचाची राहील. समोरचा गळा 7 इंचाचा टाकायचा. सात इंचाच्या पॉईंटवर 3 इंच आत घ्यायचं आणि याचा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवणं झाल्यानंतर इथं आपण जसा तुम्हाला गळा हवा असेल तसा तुम्ही शेप देऊ शकता. आता इथं गोल दिलंय. हे आता आपल्याला इथे टक्स टाकायचे. टक्स टाकताना इथं 4 इंचावर एक पॉईंट दिला. इथून 10.5 इंच हा पॉईंट 4 इंचावर चालला पाहिजे. हा पॉईंट इथं आहे आपला. तर इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच, दोन्ही बाजूने अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही घेऊन अशी रेष वळा. आता इथून आपल्याला क्रॉसपट्टीच्या टोकापासून वर 1.5 इंच घ्यायचे आणि ह्या टोकापासून आपल्याला 2 इंचवर एक पॉईंट द्यायचा. ही रेष ओढून घ्यायची. इथं अर्ध्या इंचाला पण कमी असा पॉईंट द्यायचा. फिटिंगच्या साईडने सुद्धा 1.5 इंच वर घ्यायचं आणि या साईडनं 2 इंच एक पॉईंट देऊन घ्यायचा. ही रेष हा एक टक्स झाला. आता आपला इथला टक्स घ्यायचा आहे. आता इथं थोडंसं वर अर्धा इंच सोडून 5.5 बघायचा किंवा ह्या कोपऱ्यातून बी घेतला तर चालते. पाव इंच इकडं, पाव इंच इकडं आणि या पॉईंटपासून 2.5 इंच किंवा तुम्ही 3 इंचापर्यंतही घेऊ शकता. एक इंचाची 1 इंच या बाजूला अंदर पडायला का 1 इंच या बाजूला. घडी आपण कितीची टाकली आहे? 8.5. तुमची आहे 8.25ची. 8.5ची. हे 1 इंचाचा पॉईंट हे करून घ्यायचं. आता आपल्याला उंची टाकायची या पॉईंटपासून. हे 1 इंच नाही धरायचं, त्याच्यापासून उंची टाकायची 4.25 इंच बाही आहे तुमची. आणि बाही टाकताना हे फोल्ड बाजू आहे. आपलं पदर किती येतं? 4. 4 फोल्डवर या फोल्ड बाजूकडून
उंची टाकायची. इकडून 4.25ची टाकली, इकडून पण 4.25. आता इकडून ही ओपन बाजू आहे, तिथंच आपल्याला 2.5 इंच टाकायचं. टाकलं. बॉक्स बनवून 2.5 इंचाचा पॉईंट इथे घेतलाय. आता या पॉईंटपासून आत 1.5 इंच घ्यायचे. 1.5 इंच. तर तुमची 8.25ची आहे ना फिटिंग. छातीचं माप 8.25चं आहे. बरोबर 8.25वरच पॉईंट आला पाहिजे. अशा पद्धतीने 1.5 इंच घ्यायचं. तर भाई परफेक्ट बसते. 1.5 इंच ठेवलं. आता या 1.5 इंचाचा पॉईंट या उंचीच्या पॉईंटला जोडून द्यायचा. आता ही रेष जितकी आली थोडंसं त्याचं निम्म करायचं. तसं नाही होऊ शकत. आता इथं 1/2 इंच या पॉईंटवर वर घ्यायचं. वर घेतलं. आता ह्या दोन्ही पॉईंटच्या आत एक पॉईंट द्यायचा. तर हे किती आलं? 3.5. 3.5च्या आतला पॉईंट द्यायचा. हे येते 2.25 इंच. 2.25च्या जे पॉईंट आहे तिथं खाली द्यायचं आहे आपल्याला फक्त 2 सूत, 1 आणि 2. आता हा पॉईंट इथं असाही नेऊ शकता तुम्ही. दिला. इथून आपल्याला 1/2 इंचवर आणायचे. पुन्हा त्या रेषेवर. आता इथून एक नाही थोडंसं गोल आकार द्यायचा. दंडघेर कितीचा आहे माहिती तर खून करून घ्यायची आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. दीड इंच शिलाई मार्जिन ठेवल्यावर हे जे पॉईंट आहे या पॉईंटला हे करायचं. म्हणजे या रेषेवर आपली फिटिंग आणि हे दंडघेराचा 1.5 इंचाचा पॉईंट. तर या पॉईंटला असा तिरका घ्यायचा म्हणजे आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे. त्याच्यासाठी ते थोडासा पॉईंट देऊन घ्यायचा. आता कटिंग करताना आपल्याला बरोबर असा बसतो. येस. हे झाल्यानंतर समोरचा घेर, समोरच्या आपल्याला मुंड्याचा आकार देऊन द्यायचा.